विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय राज्यशास्त्र पाठ 3 राजकीय पक्ष या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहे राष्ट्रीय पक्ष. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांचा आपण या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही केव्हा झालेली आहे तर 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. त्यानंतर पहा भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झालेली आहे आणि भारतातला हा एक जुना पक्ष आहे आणि या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. 1962च्या सुमारास चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झाला. त्यानंतर पहा भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये नवा पक्ष स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे आणि आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे आणि आर्थिक सुधारणांवर भारतीय जनता पक्ष याचा भर आहे. त्यानंतर पहा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो.
साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपवणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचे धोरण कोणते आहे? तर कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपवणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. त्यानंतर पहा, बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्य यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. 1984 साली बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली आणि बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा काय आहे तर पक्ष आहे आणि बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. त्यानंतर पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1991 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. 1991 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात हा पक्ष सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटक पक्ष होता. त्यानंतर पहा, तृणमूल काँग्रेस. तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केव्हा झालेली आहे तर 1998 मध्ये झाली आणि 2016 मध्ये निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. पहा, लोकसभा निवडणूक 2009 व 2014 मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा. लोकसभा निवडणूक 2009 व 2014 मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा. पहा, राजकीय पक्षाचे नाव, मिळवलेल्या जागा 2009 आणि 2014. राजकीय पक्षाचे नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 2009 मध्ये मिळवलेल्या जागा 206. 2014 मध्ये मिळवलेल्या जागा 44. त्यानंतर पहा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. 2009 मध्ये मिळवलेल्या जागा 4. 2014 मध्ये मिळवलेली जागा 1. त्यानंतर पहा, भारतीय जनता पक्ष. 2009 मध्ये मिळवलेल्या जागा 116. 2014 मध्ये मिळवलेल्या जागा 282. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. 2009 मध्ये मिळवलेल्या जागा 16. 2014 मध्ये मिळवलेल्या जागा 9. त्यानंतर पहा, बहुजन समाज पक्ष. 2009 मध्ये मिळवलेल्या जागा 21 आणि 2014 मध्ये काहीच नाही आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस. 2009 मध्ये 9 जागा मिळवलेल्या आहेत आणि 2014 मध्ये 6 जागा आहेत. हे काय आहे तर
लोकसभा निवडणूक 2009 व 2014 मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा. लोकसभा निवडणूक 2009 व 2014 मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा. त्यानंतर पहा, तुमच्या पुढे काय दिसत आहे तर तामिळनाडूत सत्ता बदल, राजकीय दुकानदारीने दहशत, महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, कोणते खाते मिळणार, गृह का समाज कल्याण, पक्षांतर बंदी कायदा, लोकशाही पोषक, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत, PDP व भाजपची युती, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठले. हे काय आहे तर वर्तमानपत्रात आपण अशा प्रकारच्या बातम्या वाचतो. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबद्दल माहिती समजते. हे तुमच्यासमोर काय दिसत आहे तर वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या आपण वाचतो. यातूनच अर्थात आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबाबत माहिती समजते. पहा की भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे आणि परंपरा, संस्कृती यांच्यातही विविधता असणारे लोक आहेत. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते. प्रदेशांच्या भौगोलिक स्वरूपातही विविधता आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेश आहेत. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक सांस्कृतिक विविधता दिसते. आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयीची आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊन लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबल होऊ लागते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. पहा, प्रादेशिकता म्हणजेच काय तर आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादीबाबत अभिमान वाटू लागतो व यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता निर्माण होते.